पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रामधली दोन महत्त्वाची आणि मोठी शहरं. मात्र आजही या दोन शहरांना जोडणारा रेल्वे मार्गच आपल्याकडे नाहीये. हा मार्ग व्हावा यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. अखेर या प्रयत्नांना यश येत पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि जमिनीच्या भूसंपादनाला देखील सुरुवात झाली होती. अशातच पुन्हा एकदा या मार्गामध्ये तांत्रिक अडचणी असल्याचं सांगत मार्ग बदलण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी रस्त्यावरती उतरून आज मोठं आंदोलन केलंय. दिवसभरामध्ये नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया. नो रेल नो रेस. रेल्वे मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. वादा नहीं फैसला चाहिए, पुणे नाशिक सीधी रेल चाहिए. अशा घोषणांचे फलक घेऊन आंदोलकांनी सिन्नरमध्ये रास्ता रोको केला. सत्यजित तांबेंसह शेकडो आंदोलकांनी नाशिक पुणे महामार्ग रोखून धरला. सिन्नरप्रमाणे संगमनेरमध्येही माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार राजाभाऊ वाजेंच्या नेतृत्वात आंदोलकांनी रस्त्यावर उतरत पुणे ते नाशिक या मंजुरी मिळालेल्या रेल्वेच्या मार्गात बदल न करण्याची मागणी केली आहे. तरुण वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरलाय आणि सगळ्यांची मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे जी ज्या मार्गाने ठरली होती त्याच मार्गाने झाली पाहिजे. झालं, भूसंपादनाची प्रक्रिया झाली, 500 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी जो आहे तो आतापर्यंत वाटप पण झालेला आहे. म्हणजे इतका प्रोजेक्ट पुढे गेलेला असताना अचानक जीएमआरटीचं कारण सांगून तो कुठेतरी वळवण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे त्याला विरोध म्हणून ही सगळी तरुणाई जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे. पुणे नाशिक रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली असली तरी नारायणगाव जवळच्या खोडदमध्ये असणारा जीएमआरटी म्हणजेच जागतिक दर्जाचा कमी फ्रिक्वेन्सीचा रेडिओ दुर्बीण समूह त्या ठिकाणी येतो आणि या लोह मार्गामुळे जे आहे दुर्बीण समूहाच्या लहरींवरती परिणाम होण्याची भीती ही शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आलेली होती. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे तर ती स्थापन करण्यात आली आणि ही समिती या संपूर्ण संदर्भामध्ये अभ्यास करणार होती. एकीकडे या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली होती, त्याचं कंत्राट देण्यात आलेलं होतं आणि सोबतच अनेक शेतकऱ्यांना मोबदला देखील देण्यात आलेला असताना अचानकपणे हा रेल्वे मार्ग रद्द करून अशा पद्धतीची अभ्यास समिती नेमल्यानं कुठेतरी आंदोलक जे आहेत तर ते आक्रमक झाले. सर्वांचीच मागणी जी आहे तीच मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे हे नाशिककरांचं जे स्वप्न आहे ते नाशिक संगमनेर मार्गेच व्हावं. चाकणपर्यंत नाशिक आणि पुणे जोडलं जाताना मध्ये संगमनेर, नारायणगाव, चाकण ही जे गाव आहेत ती जोडली जावीत. भूमिका वेगळी काय असणार आहे? सरळ असं की हा गोल्डन ट्रायंगल पूर्ण करायचं आहे आपल्याला. पुणे नाशिक सरळ मार्गाने केला जावा. ज्याच्यावर पुणे सिटी आहे, चिंचवड पिंपरी MIDC आहे, चाकण आहे, त्याच्यात जुन्नर आहे, सिन्नर आहे, संगमनेर आहे, नाशिक आहे, त्यातल्या MIDC आहे, सर्वसामान्य माणूस आहे. त्याला जर देशाशी जोडायचं, तुम्हाला जगाशी जोडायचं तर हा मार्ग झाला पाहिजे. समिती याचा अर्थ शून्यापासून सुरुवात केली. एवढ्या वर्षाचं काम झाल्यानंतर पुन्हा शून्यापासून सुरुवात आम्हाला मान्य नाही. सिन्नरमध्ये आंदोलन करणाऱ्या सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुणे नाशिक महामार्गावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी आपला मोर्चा वळवला समृद्धी महामार्गाकडे. हा महामार्गही काही काळ आंदोलकांनी रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांची पांगापांग होऊन महामार्ग सुरळीत झाला. दरम्यान विश्वासात न घेता रेल्वेच्या मार्गात बदल करणं चुकीचं असल्याचं शेतकरी नेते अजित नवलेंनी म्हटलंय. राजकारणाच्या बाबत मला काही स्टेटमेंट करायचं नाहीये, परंतु मुळात हा पहिला मंजूर झालेला मार्ग हा कुणाच्या हस्तक्षेपामुळे बदलला हा प्रश्न संबंध प्रदेशामध्ये लोकांच्या मनामध्ये आहे. आज आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. मला ज्यांनी हा मार्ग हस्तक्षेप करून बदललाय त्यांना आव्हान करायचं आहे की त्यांनी त्यांची राजकीय भूमिका बदलून घ्यावी, जनभावना समजून घ्यावी. आज आम्ही रस्ते अडवलेत, उद्या मंत्र्यांना आणि याला जबाबदार असणाऱ्या लोकप्रतिनिधींना अडवण्याची भूमिका जर आम्ही घेतली तर त्याबद्दल मग कोणी राग मांडण्याचं काही कारण नाही. या सगळ्या प्रदेशात जर ही रेल्वे गेली नाही तर तुम्हाला पाय ठेवू देणार नाही रस्त्यावर, अशा प्रकारचं जनआंदोलन उभं राहील. आंदोलन सुरू असताना सत्यजित तांबेंना मंत्री गिरीश महाजनांचा फोन आला. CM साहेबांचा पण काल रात्री फोन होता
त्यांचं पण म्हणणं तेच आहे, पण तुम्ही हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही, अशा 2 गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा. समितीला मुदतवाढ न देता पुढील 7 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 60 दिवसामध्ये सगळी याची चौकशी करून त्याचा तांत्रिक अहवाल मागितलेला आहे आणि 60 दिवसाच्या आत आपण सगळा हा अहवाल त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे येईल. याला फार मुदतवाढ मिळणार नाही, फारच अडचण असेल काही तर गोष्ट वेगळी 5-7-8 दिवस, पण मला असं वाटतं 60 दिवसाच्या आत सगळा हा अहवाल आम्ही सगळी चौकशी समितीचा मागू आणि त्याच्यावर निर्णय होईल. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 प्रमुख शहरांना सुवर्ण त्रिकोण म्हटलं जातं. यापैकी पुणे आणि नाशिक ही शहरं रेल्वे मार्गानं जोडली जावीत ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे आणि तशी गरजही आहे. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजुरी मिळून कंत्राट देण्यात आलेल्या मार्गात अचानक तांत्रिक अडथळे समोर आल्यामुळे या मार्गाला मंजुरी देताना विचार कसा झाला नाही हा मूलभूत प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे संतप्त जनभावना तर दुसरीकडे राज्याच्या प्रगतीसाठी या रेल्वे मार्गाची गरज आणि तिसरीकडे तांत्रिक अडचण. या गोल्डन ट्रॅपमधून आता सरकार नेमका काय मार्ग काढतं याकडे सर्वांचं लक्ष असेल. सिन्नरहून शुभम बोडकेसह नितीन ओझा आणि सुनील भोंगळ, ABP माझा, संगमनेर.